मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या देणग्यांबाबत गंभीर आरोप करत आंदोलनाची घोषणा केली आहे। उद्धव ठाकरे यांनी दावा केलाय की राम मंदिराच्या दानपेटीतील निधीचा गैरवापर होत असून तो विरोधी पक्षांचे खासदार आणि आमदार फोडण्यासाठी तसेच पक्षांतर घडवून आणण्यासाठी वापरला जातो आहे। त्यांनी या कथित प्रकाराला ऑपरेशन राम मंदिर असं संबोधत भाजपवर निशाणा साधला। ठाकरे म्हणाले, भाजपनं खासदार आणि आमदारांना त्यांच्या पक्षांपासून दूर करण्यासाठी ऑपरेशन राम मंदिर सुरू केलंय। राम मंदिराच्या दानपेटीतील पैसा लुटून त्याचा वापर राजकीय हेतूंसाठी केला जातोय असा आरोप त्यांनी केला। राम मंदिराच्या देणग्यांच्या कथित गैरवापराविरोधात शिवसेना आंदोलन छेडणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे। या मुद्द्यावर जनजागृती करून सरकारला जाब विचारला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे। मात्र या आरोपांबाबत संबंधित पक्ष किंवा सरकारकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीये। भाजप ने अब मैं ऐसे कहता हूं कि स्वार्थ के लिए क्या राम मंदिर का मुद्दा लिया था। अब राम मंदिर के लिए जिन लोगों ने आंदोलन किया था, काफ़ी सारे लोग आज भी हैं जिन्होंने वो जेल गए थे। वो कार सेवकों के ऊपर कैसे अत्याचार किया गया था आज भी सबके दिल में या मन में है, और अब उसका फायदा भाजपा उठा रही है। सत्ता तो आ गई, मंदिर तो बन गया, मंदिर भी कोर्ट के आदेश के अनुसार बन गया। तो अब जो भी मंदिर लूट रहे हैं उनको हिंदू माफ नहीं करेगा। और मैं तो कहता हूं कि मुंबई में रहने वाले, महाराष्ट्र में रहने वाले, पूरे देश में रहने वाले जो भी हिंदू हैं वो सारे इस आंदोलन में आए। उत्तर भारत तो ही है, लेकिन मुंबई में रहने वाले उत्तर भारतीय जो भी जय श्री राम कहते हैं वो भी हमारे साथ जुड़ जाए। जय शिवराय, जय श्री राम कहते हुए वो आए। 5 तारीख को मैं सबको आमंत्रित कर रहा हूँ, जो भी राम भक्त हैं और जितने सारे हिंदू जिनको ये सारी बातें पसंद नहीं है, गुस्सा है दिल में, वो हमारे साथ आए। और मैं इसलिए कह रहा हूँ कि उत्तर भारतीयों को भी मैं आमंत्रित कर रहा हूँ। दादर में आने वाले रविवार को 5 तारीख है, लगभग दोपहर के 4 बजे के आसपास मारुति का मंदिर है, जहाँ पहले कबूतर खाना हुआ करता था। वहीं पर एक हनुमान मंदिर है, वहाँ हम सब सारे इकट्ठा आएंगे। राम रक्षा, हनुमान स्तोत्र और हनुमान चालीसा हम वहाँ सबके साथ बोले। उद्धवजी, राम मंदिर उभारणीत सगळ्यात पहिली देणगी तुमच्या पक्षाला दिली, सगळ्यात पहिली बीट तुम्ही दिली, 1 कोटी रुपये। हो, तर मग तुम्हाला हे वाटत नाही का, समजा जर दानपेटीत अपहार होत असेल तर थेट अयोध्येत जाऊन अशा प्रकारांच्या बाबतीत जाब विचारला जावा? अयोध्येत तर मी जाणार आहे, मी काही जायला लाजत नाहीये, अयोध्येत जाणार। परंतु ज्या संपूर्ण देशाने, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा सहभाग मोठा होता, भाजपला दिल्लीत बसवलं, तो महाराष्ट्र आहे। तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे आंदोलन व्हायला पाहिजे। महाराष्ट्र एकदा जागा झाला की संपूर्ण देश जागा होतो। त्याच्यामुळे पहिलं महाराष्ट्रातनं मी सुरुवात करेन आणि अयोध्येत पण जाईन ना मी। जसं तुम्हाला आठवत असेल की राम मंदिर निर्माण जेव्हा झालं 2-3 वर्षापूर्वी, तेव्हा आम्ही नाशिकच्या काळाराम मंदिरात गेलो होतो। आणि म्हणून आमचं जे हिंदुत्व आहे, जे मी नेहमी सांगतो की अयोध्येत तर राम जन्मभूमी आहे, अयोध्येत राम मंदिर आहे, पण आमचा राम हृदयात आहे। हृदयात राम, हाताला काम आणि शेतमालाला दाम, हे आमचं हिंदुत्व आहे। ठीक आहे, ठीक आहे, चालेल। आणखी एक विषय होता तो सोमवारी गांभीर्याने सुरू आहे मुंबईतली जी परिस्थिती। नाही, त्याच्याबद्दल मी ऐका नाही, आत्ता नको, कारण ह्या सगळ्याचं जे मूळ आहे ते भाजपच्या कारभारात आहे। म्हणून या सगळ्या विषयावरती मी पाहिजे सोमवारी आपली तयारी असेल तर सोमवारी भेटेन, मंगळवारी भेटेन, आपण विस्ताराने त्याच्यावरती प्रेस कॉन्फरन्स घेऊ। पण आज परत एकदा राम मंदिर, जे ऑपरेशन राम मंदिर भाजप पुरस्कृत चालू आहे, त्याचा निषेध करण्यासाठी आणि जे त्याच्यामध्ये जर कोणी चोरी केली असेल, ते कोणाशी संबंधित असेल, त्यांना शिक्षा झाली पाहिजे। आणि म्हणून
येत्या रविवारपासून आम्ही हे राज्यव्यापी आंदोलन सुरू करतोय, ज्याची सुरुवात मुंबईत होईल. राज्यामध्ये खेड्यापाड्यात गावागावात कधी कुठे कसं करायचं तो सुद्धा कार्यक्रम आम्ही लवकर जाईल. मुख्यमंत्र्यांनी आवाहन करता का? हो हो अगदी मुख्यमंत्र्यांना तुम्ही मी स्वतः आवाहन करता की त्यांनी या आंदोलनात मी यावं? याच्यामध्ये पद बघत नाहीये. जे राम भक्त असतील, जे अस्सल हिंदू आहेत, ते मग पदाने कोणी असतील, कोणत्याही पदावर बसले असतील, त्या सर्वांनी यावं. ज्यांना रामाबद्दल प्रेम आहे आणि ज्यांना राम मंदिरात होणाऱ्या चोरीचा एक राग आलेला आहे, त्या सगळ्यांनी यावं.